एक चांगले मार्गदर्शन मिळालं। एक आमच्याकडून तुम्हाला एक विनंती होती की आमचं एक रेल्वे ग्राउंड आहे, या रेल्वे ग्राउंडच्या वरती आमचा 80 व 70-80 वर्षाचा इतिहास आहे आणि हे ग्राउंड कुठेतरी रेल्वे प्रशासनाच्या अंतर्गत आल्यामुळे तिथे कुठेतरी एक कामकाज चालू झालेलं आहे आणि त्या कामकाजामुळे आपलं रेल्वे ग्राउंड कुठेतरी बाधित झालेलं आहे आणि त्यांना कुठेही त्या खेळाडूंना आपल्याला आता खेळता येत नाही आहे। तर ते रेल्वे ग्राउंड आज रेल्वे प्रशासन तिथे असलं तरी सुद्धा आज कित्येक वर्ष जे डोंबिवलीतील सर्व ग्रामस्थ आहेत, आमचे सर्व खेळाडू आहेत, त्यांचं कारकीर्द तिथे घडलेलं आहे। अजिंक्य राणेसारखे सरांचं कारकीर्द तिथे घडलेले आहे, कुलकर्णी सरांसारखी कारकीर्द तिथे घडलेली आहे। तर हे ग्राउंड कुठेतरी आम्हाला कुठेतरी खेळायला आता मिळत नाही, तिथे कुठेतरी व्यत्यय आलेला आहे। तर ते ग्राउंड आम्हाला उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो, आमच्या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून सगळे प्रयत्न चालू आहेत। रेल्वे प्रशासनाला पण त्यांच्याकडून माध्यमातून केलेली आहे, विनंती केलेली आहे, त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रातून पण त्यांना कुठेतरी विचारणा करण्यात आलेली आहे। परंतु हे ग्राउंड अजून कुठेतरी आमच्या म्हणजे जे आम्हाला उपलब्ध झाले पाहिजे होतं ते होत नाहीये। तर तुमच्या माध्यमातून आम्हाला एक विनंती करायची आहे रेल्वे प्रशासनाला किंवा तिथील सर्व जे स्थानिक जिथे त्यांच्यावरती कोणी दडपशाही करण्याचा प्रयत्न करतायत त्यांना विनंती करून आम्हाला ते लवकरात लवकर मैदान आमच्या कधी आमच्या खेळायला मिळतं आहे तिथे आम्ही कधी एकत्र जाऊन खेळतोय आणि तुम्हा सर्व खेळून वरिष्ठ खेळून तिथे आम्हाला खेळायला पाहायचं आहे। तर त्यांना तुम्ही विनंती करा किंवा तुमच्या माध्यमातून ते आम्हाला ग्राउंड कसं उपलब्ध होईल त्याच्यासाठी तुम्ही एक प्रयत्न करा प्लीज। पहिली गोष्ट म्हणजे मी एकच तुम्हाला पहिल्या सर्वांना बोलले की संघटित राहा आणि संघर्ष करा। तुम्हाला ते ग्राउंड मिळवायचं असेल तर तुम्ही एकत्र राहणं खूप गरजेचं आहे तुमचं। पहिलं म्हणजे तुमच्यापासून चालू झालं पाहिजे आणि मी प्रशासनाला एकच बोलेन की जर शक्य असेल, कारण की मी पण आता एवढे वर्ष खेळतोय आणि मी क्रिकेटसाठी ग्राउंडमध्ये करतो, पण मी संघर्ष करतोय, मी संघर्ष करते ग्राउंडसाठी मिळवण्यासाठी, तर की मला पाहिजे माझी अकॅडमी मी रूट लेवलवर चालवतो, मी IPLसाठी नाही करत। तर मला एकच प्रशासनाला आहे, एकच विनंती आहे की ह्या इथल्यांना जे ग्राउंड जसे बोलले अजिंक्य राणेसारखे, निलेश कुलकर्णी मला माहीत आहे की मला वाटतं डोंबिवलीमधनं आले, ते चांगले खेळाडू घडले डोंबिवलीपासून आणि माझं नातं हे आताचं नाही आहे, 50+ नाही आहे। मी जेव्हा खेळायचो तेव्हा इथे येऊन भरपूर खेळायचं, अभय राज्याध्यक्ष नावं माहीत असेल तुम्हाला, हे सगळे दोघं चांगले भाऊ खेळायचे आणि त्यांच्यामधनं येऊन मी खेळायचो पण इथे। तर इतकं चांगले क्रिकेटपटू घडत आहेत, तर मी एकच प्रशासनाला विनंती करतो जर तुमच्याकडे शक्य असेल तर प्लीज ह्यांना मदत करा, हे ग्राउंड वाचवायला बघा आणि ह्यांच्यासाठी तुम्ही जरा संघर्ष करा ह्या ग्राउंड मिळवण्यासाठी, एक हीच विनंती करतो। धन्यवाद सर। आम्हाला